नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आज मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट अपडेट बद्दल बोलणार आहे. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये स्किप नका करू. 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर प्रतीक अवॉर्ड होतो, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचं आहे. एका व्हिडिओमधून गर्ल विनर असते, एका व्हिडिओमधून बॉय विनर असतो. ठीक आहे, नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही 10वी बोर्डाचा कुठूनही प्रश्न लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून नक्की जॉईन करा. ठीक आहे, चला बघूया आपण आता जी इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे तिच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. त्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करेल. ठीक आहे, एसएससी बोर्ड 2026 मोठा अपडेट. इयत्ता 10वी एसएससी बोर्ड 2026 संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच एनईपी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी च्या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यार्थ्यांचे निकाल सुधारावेत यासाठी बोर्ड सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तुमचा रिझल्ट इम्प्रूव्ह व्हावा म्हणून बोर्ड खूप जास्त तुमच्यासाठी प्रयत्न करतोय बाळांनो. या अंतर्गत बोर्डाकडून अभ्यासासाठी महत्त्वाचे धडे, इम्पॉर्टंट चॅप्टर रिलीज करण्यात आलेले आहेत. सोर्स ऑफ क्वेश्चन रिलीज करण्यात आलेले आहेत बाळांनो, जेणेकरून तुमची प्रिपरेशन जास्त होईल आणि तुमचा रिझल्ट जास्त लागेल आणि तुमचा स्कोर जास्त येईल, जेणेकरून स्टेटचं पासिंग पर्सेंटेज पण इम्प्रूव्ह होईल बाळांनो. या सगळ्या गोष्टी बोर्डाने सांगितल्यात. आता सोर्स ऑफ क्वेश्चन काय सांगितलेत, कोणते चॅप्टर सांगितलेत, सगळ्या गोष्टींबद्दल आपण बघणार आहोत. ठीक आहे, चॅप्टर्स बद्दल आपण आधी पण बघितलंय, मी चॅप्टर्स वरती जास्त फोकस नाही करणार. सोर्स ऑफ क्वेश्चन म्हणजे प्रश्न कुठून येणार आहे, ठीक आहे, प्रश्नपत्रिका कुठून बनणार आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण बोलणार आहोत बाळांनो. ठीक आहे, चला सुरू करूया बाळांनो. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा रिपीट होण्याचे चान्सेस आहेत, किती वर्ष आड करून आलेला आहे, तर त्यानुसार तुमचे पूर्ण टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स बनवला आहे बाळांनो. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली, तुम्ही पण काढणार बाळांनो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 10वी बोर्डाचा स्कोर प्रत्येक ठिकाणी बघितला जातो बाळांनो. प्लीज सिरियसली घ्या. ठीक आहे, तुमच्यासाठी हा कोर्स जीवनदान ठरू शकतो. आणि स्वतः अभ्यास करताना खूप जास्त मेहनत करा बाळांनो. शेवटचे 10-12 दिवस उरलेले आहेत, त्याच्यामध्ये तुमचं बेस्ट द्यायचंय तुम्हाला. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. चला सुरू करूया आपण आता. सगळ्यात पहिली गोष्ट सोर्स ऑफ क्वेश्चन वरती बोलूया. ठीक आहे, सोर्स ऑफ क्वेश्चन जे सांगितलेत बोर्डाने, ठीक आहे, हे आर्टिकल डिस्प्ले करण्यापेक्षा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतो बाळांनो. सगळ्यात पहिला सोर्स ऑफ क्वेश्चन सांगितला बाळांनो बोर्डाने, पीवायक्यूज. बोर्डाने स्वतः सांगितलंय की प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून सगळ्यात जास्त प्रश्न रिपीट होणार आहेत. 32% प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून रिपीट होणार आहेत. किती प्रिव्हियस इयर पेपर तुम्हाला करायचे आहेत बाळांनो? कमीत कमी 7 वर्षाचे पेपर तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही म्हणाल, अरे बापरे, 7 वर्षाचे प्रश्न कसं काय करणार आम्ही? एवढे प्रश्न थोडी आमच्या तर होऊ शकतात. तर याचे पण जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ना, ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. जास्त प्रश्न बी करायची तुम्हाला गरज नाही. पण बोर्डाने सांगितलंय 32% प्रश्न तुमचे पीवायक्यू मधून रिपीट होतात. जे विद्यार्थी टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये, त्यांना पीवायक्यू करायची गरज नाही. ऑलरेडी प्रश्न आपले कव्हर्ड आहेत. जे नसतील प्लीज तुम्ही करा. ठीक आहे, हा पहिला सोर्स ऑफ क्वेश्चन आहे. सगळ्यात जास्त प्रश्न इथून रिपीट होणार आहेत. दुसरा सोर्स ऑफ क्वेश्चन जो बोर्डाने सांगितला बाळांनो, तो खूपच महत्वाचा आहे. ठीक आहे, जे सॅम्पल पेपर बोर्डाने रिलीज केलेले आहेत, ठीक आहे, तुम्हाला इंटरनेटवर भेटतील. कमीत कमी 18% प्रश्न सॅम्पल पेपर मधून रिपीट होतात बाळांनो. तुम्हाला मागच्या 7 वर्षाचे सॅम्पल पेपर तुम्हाला करायचे आहेत बाळांनो. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार हे पण खूप जास्त प्रश्न होऊन जातील आमच्यासाठी. त्याच्यातले पण जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेलेच आहेत बाळांनो. ठीक आहे, आता हा दुसरा इम्पॉर्टंट सोर्स झाला बाळांनो. तिसरा, बोर्डाने स्वतः सांगितलंय, ठीक आहे, जे आम्ही इम्पॉर्टंट चॅप्टर्स डिक्लेअर करतो आणि आम्ही, ठीक आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर्स जे डिक्लेअर करतो, ठीक आहे, त्याच्यातून सगळ्यात जास्त पर्सेंटेजचे प्रश्न येतात बाळांनो. आता ते चॅप्टर कोणते सांगितले ते मी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगितले, तरी या व्हिडिओमध्ये मी तुमचे रिपीट करून देईल. ठीक आहे, घाबरायची गरज नाही. इम्पॉर्टंट चॅप्टर हा एक सोर्स ऑफ क्वेश्चन आहे बाळांनो. इम्पॉर्टंट चॅप्टरचे पण जे महत्त्वाचे प्रश्न असतात ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेलेच आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे बाळांनो, बोर्डाने जी क्वेश्चन बँक रिलीज केलेली आहे. आता क्वेश्चन बँकवरती मी एक व्हिडिओ अपलोड केला होता सायन्स 1चा. त्याच्यानंतर तुम्ही जास्त रिस्पॉन्स दिला नाही म्हणून मी क्वेश्चन बँकवरती जास्त व्हिडिओ अपलोड करत नाहीये. पण क्वेश्चन बँकमधून बोर्डाने स्वतः सांगितलंय 22% प्रश्न क्वेश्चन बँकमधून रिपीट होतात. याच्यातले पण जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण व्हिडिओजमध्ये पण सांगितलेत मी तुम्हाला, पण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये व्यवस्थित पद्धतीने दिलेले आहेत. ठीक आहे, आणि 5वा सोर्स ऑफ क्वेश्चन बोर्डाने जो सांगितलाय बाळांनो, 5वा सोर्स ऑफ क्वेश्चन जो बोर्डाने सांगितलाय तो म्हणजे तुमचे एक्सरसाइज क्वेश्चन. जे टेक्स्टबुकच्या चॅप्टरच्या मागे जे एक्सरसाइज असतात त्याच्यामधून सगळ्यात जास्त 50% प्रश्न येतात बाळांनो. 50% पेक्षा जास्त प्रश्न त्याच्या बाहेरून येतात. आता तुम्ही म्हणणार यांची सगळ्यांची कॅल्क्युलेशन केली तर ती 100% थोडी होते बाळांनो. व्हॅरी करत असतं. ठीक आहे, हे 50% एखाद्या पेपरमध्ये येतील, ठीक आहे, इथं कमी होऊन जातील तुमचे, है ना, इथं वाढून जातील, इथं कमी होऊन जातील. अशा पद्धतीने तुमचे 50% पर्यंत प्रश्न तुमचे
एक्सरसाइज मधून येऊ शकतात असं बोर्डाने सांगितलं. याच्यातले पण जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेलेच आहेत. आता एवढे जे 5 सोर्सेस सांगितले बाळांनो, 5 सोर्सेस मिळून आरामात तुम्ही जर प्रॅक्टिस करायला जाणार 1000 प्रश्न तर आरामात येतील बाळांनो, है ना. 1000 प्रश्न आता शेवटच्या क्षणी प्रॅक्टिस नाही होऊ शकत, मला ठाऊक आहे बाळांनो. म्हणूनच आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये इम्पॉर्टंट टाकले, जेणेकरून तेवढे जर तुम्ही केले तर तुमचे खूप जास्त प्रश्न प्रॅक्टिस होऊन जातात बाळांनो, महत्त्वाचे प्रश्न प्रॅक्टिस होतात. ठीक आहे. आता झालं सोर्स ऑफ क्वेश्चन बद्दल. आता आपण बघूया बाळांनो, मी तुम्हाला बोललो होतो एक गोष्ट, इम्पॉर्टंट चॅप्टर जे बोर्डाने सांगितलंय. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मॅथ्स 1चे 3 चॅप्टर सांगतो बाळांनो, जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. लिनियर इक्वेशन, त्यानंतर तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यानंतर तुमचं स्टॅटिस्टिक. हे मॅथ्स 1चे चॅप्टर झाले. मॅथ्स 2 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, तुमचं सर्कल झालं पहिलं, दुसरं तुमचं सिमिलॅरिटी झालं बाळांनो, तिसरं तुमचं मेन्सुरेशन झालं. हे 3 चॅप्टर तुमचे इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर सायन्स 1 बद्दल जर बोलायचं झालं 5 चॅप्टर मी तुम्हाला सांगू इच्छितो बाळांनो. ठीक आहे. जे विद्यार्थी माझा रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असतील हे 5 चॅप्टर. ठीक आहे. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट लिहितोय फक्त मी. त्यानंतर तुमचं बाळांनो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. त्यानंतर तुमचे कार्बन कंपाऊंड, है ना. त्यानंतर तुमचे चौथं आहे बाळांनो पिरियडिक क्लासिफिकेशन. त्यानंतर तुमचे बाळांनो लेन्सेस. हे 5 चॅप्टर तुमचे सायन्स 1चे आहेत बाळांनो. सायन्स 2च्या चॅप्टर बद्दल बोलायला गेलं बाळांनो, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. ठीक आहे. त्यानंतर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ठीक आहे. त्यानंतर तुमचं बाळांनो एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुमचं ॲनिमल क्लासिफिकेशन आणि त्यानंतर बाळांनो तुमचं ग्रीन एनर्जी. ठीक आहे. सिस्टमला काही झालंय वाटतं. ठीक आहे. खूप फ्लॅशेस मारतंय. ठीक आहे. काही हरकत नाही. तर हे इम्पॉर्टंट चॅप्टर तुमचे मॅथ्स अँड सायन्सचे सांगितले बाळांनो. आता मॅथ्स अँड सायन्सच काय इन्क्लूड केलं मी, कारण हे सगळ्यात जास्त स्कोरिंग चॅप्टर आहे बाळांनो, सगळ्यात जास्त टफ जाणारे चॅप्टर्स आहेत बाळांनो. ठीक आहे. हिस्ट्री जॉग्राफी व्हिडिओ हवा असेल प्लीज मला कळवा. मी हिस्ट्री जॉग्राफीचे पण इम्पॉर्टंट ऑलरेडी सांगितलेच आहेत पहिले, मी परत एक बनवून देईल व्हिडिओ. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या बाळांनो ज्या बोर्डाने तुमच्यासाठी सांगितल्या आहेत, तुम्हाला हेल्प करण्यासाठी सांगितलं आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींचे पण जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच एनरोल करा 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.